ह्या अशा क्वेश्चनमध्ये डायरेक्टली तुम्हाला नॉलेज असेल तर ठीक आहे, नाहीतर ऑल ऑफ दिस घेऊन जायचं. मग ब्रिटिशर्स युजली कैसरे हिंद उपाधी देत होते. ते पंडिता रमाबाई यांनाही मिळाली होती, महात्मा गांधी यांनाही होती. कैसरी हिंदू हे लवकर लवकर वाचनात टिक करायचं नाही असं होते पेपरमध्ये. ठीक. देन फर्स्ट लीडर ऑफ रिव्होल्यूशन आदिवासी शेतकऱ्यांच्या क्रांतीचा पहिला नायक कोण आहे? नायक एकच असेल. ठीक आहे, तर हे दोनवाले ऑप्शन कट. आता वाचलं आपण बिजनिया आणि टंट्या बिल्ल. महाराष्ट्राची हिस्ट्री जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपण टंट्या बिल्लबद्दल वाचतोच. नागरी उठावाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या प्रांतातून झाली? सगळ्यात आधी ब्रिटिशर्स जिथे आले असेल तिथूनच सुरू झाली. आता कुठे आले? बेंगॉल आणि बिहार. ओके. मग शारदा हा लोकप्रिय नाटकात बालविवाहाचा प्रश्न कोणी मांडला? ओके, मला नाही माहिती, तुम्हालाही नाही माहिती, कन्सिडर करून चालू आहे. मग हंटर कमिशन पुढे साक्ष देणारी यामधून लेडीज कोणती असू शकते? पंडिता रमाबाई, गोविंद बल्लाळ, आनंदीबाई कर्वे किंवा रमाबाई रानडे. काय वाटतं? पंडिता रमाबाई एकच ऑप्शनमध्ये आहे. ठीक आहे. दादाभाई यानंतर आपण जाऊया 1857चं रिव्होल्ट. 1857च्या रिव्होल्टमध्ये खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे? आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की आता पॉलिटीला सोडून बाकी सब्जेक्टमध्ये जर बरोबर विचारलेलं आहे, ठीक आहे, जसं आपण या क्वेश्चनमध्ये बघितलं, इथे ही आपण या क्वेश्चनमध्ये आपण इन्क्लुझिव्ह अप्रोच घेऊन चालायचं, म्हणजे ऑल ऑफ दिस. जेव्हा आपल्याला माहिती नसेल तेव्हा ऑल ऑफ दिस घेऊन चालायचं किंवा जास्त ऑप्शनवाले घेऊन चालायचं. जसं आता इथं बघा की किती विधाने बरोबर आहेत, तर यामध्ये 2 विधाने आहेत, यामध्ये 2 विधाने आहेत, तर यांना नाही कन्सिडर करायचं. क आणि ड वाचायचंही नाही, कारण की दोन्ही करेक्ट राहणार आहेत. आता ब याच्यामध्येच डाऊट आहे. नागपूरच्या नागरी उठावाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या प्रांतातून झाली? सगळ्यात आधी ब्रिटिशर्स जिथे आले असेल तिथूनच सुरू झाली. आता कुठे आले? बेंगॉल आणि बिहार. ओके. मग शारदा हा लोकप्रिय